हर हर महादेव. तुमचं सर्वांचं स्वागत करतो परत एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आत्ता आम्ही आहोत पुण्यनगरीमध्ये आणि थोड्याच वेळात मानाचे 5 गणपती तसेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती व काही मंडळांचे देखावे तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही दाखवणार आहोत. जर व्हिडिओवर कोणी नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात. दर्शनाची सुरुवात मानाचा पहिल्या गणपती कसबा गणपतीपासून करावी. फायनली आपण प्रवेशद्वाराजवळ पोचलो आहोत. आता आपण प्रवेशद्वाराने आतमध्ये जाऊन मानाचे पहिले गणपती कसबा गणपतीचे दर्शन घेणार आहोत. माँसाहेब जिजाबाई भोसले यांच्या घराजवळ राहणाऱ्या विनायक ठकार यांच्या घराजवळ गणेशाची मूर्ती सापडली. हे मंदिर शिवाजी महाराज आणि जिजाबाई भोसले यांनी 1639 साली बांधले होते. पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचे नेतृत्व श्री कसबा गणपती करतात. या मंडळाच्या मूर्तीचे विसर्जन झाल्यानंतरच इतर मंडळे त्यांचे विसर्जन करू शकतात. पुण्याच्या आयुक्तासह महापौर यांच्यातर्फे आरती होते आणि नंतर पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीस सुरुवात होते. मानाच्या पहिल्या गणपतीचं दर्शन आपलं झालेलं आहे आणि आता आपण मानाचे दुसरे गणपती तांबडी जोगेश्वरी या ठिकाणी आलेलो आहोत. तर तुम्ही देखील दर्शन घ्या. तांबडी जोगेश्वरी हे दुर्गादेवीचे मंदिर आहे. जिल्हा पुणे शहराची ग्रामदेवता म्हणून ओळखले जाते. आत्ता मित्रांनो, आपण गुरुजी तालीम मानाचा तिसरा गणपती या ठिकाणी आलेलो आहोत. गुरुजी तालीम हा पुण्यातील तिसरा मानाचा गणपती आहे. 1887 मध्ये भिकू शिंदे आणि उस्ताद नलबन या 2 हिंदू आणि मुस्लिम कुटुंबांनी प्रथम स्थापना केली. त्यामुळेच पुण्यातील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून गुरुजी तालीम गणपतीचे उदाहरण दिले जाते. तर मित्रांनो, आता आपण मानाच्या चौथ्या गणपती तुळशीबाग गणपती या ठिकाणी आलेलो आहोत. जगप्रसिद्ध तुळशीबागेतील गणपती हा पुण्यातील चौथा मानाचा गणपती आहे. याची स्थापना 1901 मध्ये झाली होती. 1975 पासून प्रथम ग्लास फायबरची मूर्ती स्थापन करण्याचा मान या मंडळाला मिळाला आहे. तर मित्रांनो, आता आपण केसरीवाडा गणपती मानाचा 5वा गणपती या ठिकाणी आलेलो आहोत. टिळकांच्या केसरी संस्थेच्या केसरीवाडा गणपती हा पुण्यातील 5वा मानाचा गणपती आहे. 1894 मध्ये स्थापन झाल्यापासून केसरीवाड्याचा गणेशोत्सव कुमटेकर रोडपासून दूर असलेल्या विंचुरकर वाड्यात आयोजित केला जायचा, जे त्यावेळचे टिळकांचे वडिलोपार्जित घर होते. त्यानंतर ते गायकवाड वाड्यात स्थलांतर करण्यात आले, जो सध्या केसरीवाडा म्हणून ओळखला जातो. तर मित्रांनो, आता आपण दगडूशेठ हलवाई गणपती या ठिकाणी आलेलो आहोत. दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन देखील आम्ही घेतलं आहे. आता तुम्ही दर्शन घ्या. तर बघा दगडूशेठ हलवाई गणपतीचं दृश्य. यावेळेचं दृश्य त्यांनी हिमाचल प्रदेशमध्ये स्थित असलेले शिवमंदिर, जटोली शिवमंदिर याचा देखावा या ठिकाणी सादर केलेला आहे. खूपच छान असा देखावा आहे. आणि मित्रांनो, आता आपण भोलेनाथ मित्रमंडळ या ठिकाणी आलेलो आहोत. भोलेनाथ मित्रमंडळाने यावेळेस अमरनाथ येथील भारपानी बाबा यांचा देखावा या ठिकाणी सादर केलेला आहे. खरंच खूपच छान असा देखावा आहे.